सुशासनाचा विश्वास थेट संवादाचा धागा. आहेर वडगाव येथे सुशासन सप्ताह अंतर्गत मंडळस्तरीय आढावा बैठक. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचा स्तुत्य उपक्रम. पाली महसूल मंडळात आहेर वडगाव येथे सुशासन सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला मंडळस्तरीय आढावा बैठक ही केवळ प्रशासकीय औपचारिकता न राहता थेट जनतेशी संवाद साधणारी, विश्वास निर्माण करणारी आणि शासन, प्रशासन, जनता या त्रिसूत्रीला बळ देणारी ठरली. ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात शेतकरी, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, महसूल व इतर विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासन गावाकडे या संकल्पनेचा प्रत्यय देत समस्या ऐकणे, मार्गदर्शन करणे आणि तात्काळ उपाययोजना सुचवणे हा या बैठकीचा केंद्रबिंदू ठरला. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार महसूल विभागाचे निर्णय हे केवळ कार्यालयापुरते न राहता थेट गाव पातळीवर पोहोचवावा, सामान्य नागरिकांच्या समस्या गावातच सोडवाव्यात हा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागभर सुशासन सप्ताहाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन हे सातत्याने या उपक्रमाचा आढावा घेत असून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात लोकाभिमुख प्रशासन पोहोचवावे, नागरिकांना वेळेत सेवा मिळावी यासाठी त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत. अप्पर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी तसेच उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनीही वेळोवेळी बैठक घेऊन महसूल यंत्रणेला जनतेशी थेट संवाद साधण्याच्या सूचना दिल्या असून त्याचाच प्रत्यय या मंडळस्तरीय बैठकीतून आला. या बैठकीचे नेतृत्व तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केले. त्यांनी औपचारिक भाषणाऐवजी थेट लोकांमध्ये बसून शेतकरी व ग्रामस्थांच्या अडीअडचणी ऐकून घेतल्या. पाणी, शेत, महसूल, दाखले, ओळखपत्रे, विविध योजना, अनुदान, ॲग्री स्टॉक, पीक विमा, जमीन विषयक प्रश्न यावर त्यांनी शांतपणे आणि मुद्देसूद मार्गदर्शन केले. त्यांच्या लोकाभिमुख भूमिकेमुळे बैठकीला वेगळीच उंची प्राप्त झाली. या आढावा बैठकीत सरपंच सुशेन खरसाडे, आहेर वडगाव, सरपंच रमेश भोसले, कोल्हारवाडी, उपसरपंच अभिराज रांजवन, आहेर वडगाव, उपसरपंच अशोक सिंघण, कोल्हारवाडी, बाबूराव गोरे सदस्य समणापूर हे लोकप्रतिनिधी उपस्थित होते. तसेच पोलीस पाटील सकाराम काटे, आहेर वडगाव, अंगद गोरे, समणापूर, अरुण काटे, राशन दुकानदार, आहेर वडगाव, गिरजाप्पा रोहिटे, मंडळ अधिकारी शीतल चाटे, ग्राम महसूल अधिकारी अनिल गायकवाड, पाली, जितेंद्र शेळके, आहेर वडगाव, राजाभाऊ गायकवाड, मोची पिंपळगाव, राधिका बहिर, वांगी, मिनल खांदे, कोळवाडी, कृषी सहाय्यक सरिता शिंदे, आशा सेविका तसेच पंचकृषीतील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सुशासन सप्ताहाच्या निमित्ताने प्रशासनाच्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती देण्यात आली. तसेच प्रमाणपत्र, दाखले, ऊसतोड, कामगार ओळखपत्र, धरणग्रस्त प्रमाणपत्र, श्रावणबाळ योजनेचे लाभपत्र, कुणबी दाखले, डोमेसाईल प्रमाणपत्र, फार्मर आयडी यांचे लाभार्थ्यांना थेट वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा समाधानाचा भाव हा या कार्यक्रमाचा खरा यशस्वी निष्कर्ष ठरला. लोकाभिमुख उपक्रमाचं वर्णन करताना एका ग्रामस्थाने म्हटलं, प्रशासन म्हणजे कागद नव्हे, ते माणसाशी बोलणारं मन आहे. जेव्हा अधिकारी गावात येतो तेव्हा शासन गावकऱ्यांचे होते. बैठकीदरम्यान उपस्थित ग्रामस्थांकडून आलेल्या प्रतिक्रिया विविध लक्षवेधी होत्या. एका ज्येष्ठ ग्रामस्थांनी सांगितले, आमच्या आयुष्यात पहिल्यांदाच तहसीलदार साहेब थेट गावात येऊन आमच्याशी बोलू लागले. याआधी तहसीलदार म्हणजे फक्त कार्यालयातच दिसणारा अधिकारी होता. आज तो आपल्यातलाच वाटला. बघूयात यावेळी विविध लोकांनी काय मतं मांडलीत ते. बैठकीच्या वेळी शेवटी सर्व ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि उपस्थित नागरिकांनी तहसीलदार शेळके तसेच संपूर्ण महसूल यंत्रणेचे आभार मानले. सुशासन सप्ताहाच्या निमित्ताने पाली महसूल मंडळात झालेली ही बैठक प्रशासन आणि जनतेतील अंतर कमी करणारी, विश्वास दृढ करणारी आणि लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श ठरल्याचं सर्वस्तरांत मत व्यक्त करण्यात आले.